एकदम सावकाश. जनरल कापलं कसं जातं, लोक असं कापायचं नाही. ताकद पण जास्त खर्ची पडते आणि कापलं फाईन कट होत नाही. आता हा मी इथे कट केलाय, एवढं मी ठेवलेलं आहे, तर आता आपण इथे कट करणार आहे. तर कारण का? आता ॲक्च्युली जेवढं आपण हे अंतर, आता हे जवळपास 1.25 फुटाचं आहे, तर ह्यातनं जे डोळे फुटून नवीन पालवी तयार होते. हे पाण्याचे पंप आहेत, धरा पाईपलाईन आहे. तर इकडे पण हे 3 इंची पाईप पाणी सप्लाय चालू आहे. खायला कोण नाही, मग ते वेस्ट जातं आहे. त्यापेक्षा इथे कापलं तर अन्नांश सगळा वर जाईल. आता हे जे आहे ते ही फांदी कापण्यासाठी आपण वापरतो. एकदम हलक्यामध्ये कट झालं. हां, बिना ताकदीचं. हे बघा, आता ह्याचा कट सुद्धा एकदम फाईन कट आहे. ह्यापेक्षाही जाडीच्या फांद्या हे हत्यार कापतं. जेव्हा आपण आता हे पालवीसाठी अपेक्षित आपण जेव्हा हे करतो की ह्या झाडांनी आम्हाला जास्तीत जास्त चांगली पालवी, सक्षम पालवी द्यावी, त्यासाठी हे काढल्याशिवाय तरणोपाय नाही. आता हे काढलं म्हणून उत्पन्न कमी आलं असं कधीच होणार नाही. कारण आता आपली काय झालं आहे की पान दिसत नाही, एवढा मोर आला की आपण शेतकरी वर्ग खूप खुश होतो. उलट तिथे प्रॉब्लेम आपले पहिले सुरू होतात मुळात त्या दिवशी, जेव्हा पानोपान म्हणजे पान दिसत नाही एवढा मोर आला. कारण तेवढे मोहर पोसण्याची किंवा त्याच्यावर फळधारणा करण्याची आणि त्या फळांना पोसण्याची झाडाची ताकद नसते. कोकणपट्ट्यामध्ये, अख्ख्या पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये हे माझ्या मते एकमेव ठिकाण असावं की अशा टाईपचं बांधकाम केलेलं अळीचं. खूप छान. आणि ह्याला लॉंग लाईफ, हे कधी आयुष्यात कधीच हे कोसळणार नाही, किती काही झालं तरी. एवढं परफेक्ट केलेलं आहे ते. आता आपण कटिंग करणार आहोत. आपण जे कटिंग करणार आहोत ते झाडं भुंडवून छाटून नाही टाकणार आहोत. आता तुम्हाला प्रत्येकाला एक टूल दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कसं कापायचं आहे, कुठची फांदी कापायची ते मी प्रत्येकाला ते एक बोलवेन, तसं त्याने करायचं. आता ह्याच्यामध्ये रोगिष्ठ फांद्या, सुकलेल्या फांद्या, अशा निर्जीव, अशा वेलीसारख्या झालेल्या किंवा अशा ज्या टाईपच्या असतात, ह्या टाईपच्या अशा फालतूच्या की जे आपल्याला उत्पन्न तर देणार नाही, झाडाचं खाणार, किंवा अशा टाईपच्या ज्या सुकलेल्या असतात, त्या सगळ्या फांद्या आपण ह्यातनं काढून टाकणार आहोत. आता ही जी टूल्स आहेत ही वेगवेगळ्या टाईपची आहेत आणि ही जी हत्यारं आहेत ती वापरताना अतिशय शांत डोक्याने वापरा. चुकून जर कुठे लागलं तर रक्त थांबत नाही. जसं काच लागली की रक्त थांबत नाही ना, तसंच आहे. किंवा तो कटर जो आहे, कैची, ते काय होतं, असं आपण फांदी धरतो आणि ते एक झाड कोणतरी तिकडे असतं, आपण बोलता बोलता टवके निघून जातात. असं अनेकदा घडलेलं आहे. किंवा आपण हे जे हत्यार आहे, हे टूल, हे आता नवीन आहे म्हणून ते कडक आहे, म्हणजे एकदम हार्ड आहे. पण नंतर काय करतो, असं आपण वरनं खाली देतो आणि मग तिथे तो खालचा माणूस इथे धरतो आणि मग ते मिटतं आणि बोटं तुटतात. एवढं शार्प आहे. सांगण्याचा मुद्दा काय, तर ही खूप शार्प आहेत. अंगाला कुठे लागलं तर डॉक्टरकडे जाऊन शिवून घ्यायला लागेल एवढं. त्यामुळे शांतपणे करा, घाई गडबडीन करायचं नाही, ताकद लावायची नाही. असं समजा की तुमचं वय 15 वर्षाचं आहे, तेवढीच ताकद लावायची. 15 वर्षाच्या मुलाला जेवढी ताकद असते तेवढीच करायची. आणि ह्या ज्या करवती आहेत त्या उलट्या धारेच्या आहेत. मागे खेचतो तेव्हा कापलं जातं, पुढे ढकलतो तेव्हा कापलं जात नाही. आपल्याकडल्या ज्या करवती आहेत
त्या पुढे ढकलतो त्या कापलं जातं, मागे खेचतो त्या नाही, हे उलट आहेत, त्यामुळे ते शांतपणे घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ज्या अशा चांगल्या आहेत ह्या अशावाल्या त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. ही अतिशय उत्तम आहे, ही एक चांगली आहेत, अशा आहेत त्या ठेवायच्या आहेत. आणि अशा टाईपच्या ज्या आहेत रोगिष्ट, आता इथे मोहर येऊन गेला होता, इथे हे पालवी मोहर होता, फळधारणा झाली नव्हती, किंवा अशा टाईपमध्ये जे आहे किंवा ज्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, स्पेशली आतल्या भागातल्या ह्या टाईपमध्ये, ते आपण सगळं काढणार आहोत. आणि ह्या ज्या आतल्या भागातल्या ज्या फांद्या सुकतात ह्या अशा पद्धतीत, त्या का सुकतात, तर त्यांना जेवढा अपेक्षित हवा असलेला सूर्यप्रकाश मिळत नाही, म्हणून त्या फांद्या सुकून जातात. आता हे सुकलेली फांदी झाडाचं काय खाणार आहे का? झाडाचं काही खाणार नाही, पण झाडाच्या अंगावर असल्यामुळे झाडाची ताकद खाते, एनर्जी. आता आपल्या खांद्यावर 5 किलोचं वजन दिलं तर आपण थोडा वेळ सहन करू, नंतर आपल्या खांद्याला फूट लागते, त्रास होतो, मग आपण अजून ताकद लावतो, अजून जरा असं करतो, म्हणजे आपली एनर्जी जास्त खर्च, आपण दमतो ना माणूस, तसंच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या जिथे जिथे दिसेल ती अगदी बारीक अशी एवढी हिरकुटासारखी असो, नाही तर ही असो किंवा जाडी असो, अशा टाईपमध्ये काही असो, हे आपल्याला काढून टाकायचं, की जेणेकरून झाड मोकळं होईल. जसं आपण दाढी केस करतो, आपल्याला फ्रेश वाटतं की नाही, तसंच आहे झाडाला पण ते फ्रेश वाटतं आणि झाडाची ताकद वाढायला सुरुवात होते, आतली ताकद. कारण हे जे सगळं खाणार आहेत ते वाचलं तर ते कुठे जाईल, जी चांगलं आहेत त्यांनाच जाईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हे मिळू शकतं. ये सर्वत आणि तू ये इकडे ह्या बाजूला. आता इथे आपण हे बघत आहोत की हा सूर्याकडला भाग आहे, हा भाग बाहेरचा भाग म्हणतो, आणि हा आतला भाग आहे की ज्यांना सूर्यप्रकाश मिळतच नाही, असा हा आतला भाग आहे. तर ह्या सगळ्याही फांद्या आपण काढून टाकणार आहोत. तर हे आत्ता आपण एक जे टूल आहे सिकेटर, ते आपण वापरणार आहोत. आता हे जे आपण कापलेले आहेत ते जर बघाल तर त्यांना ज्यांना जोर नाही, ताकद नाही, अशाच आपण केल्या आहेत. आणि ह्या वेलींसारख्या आहेत, सगळ्या वेली झालेल्या आहेत. ही एक बघा की ज्याला काहीच नाही, 3च पानं, ही आतल्या भागात होती, ही सुकून जाणार. हे पण तसंच आहे, ही वेल होती, खाली बघतेत, आणि ही जे पानं बघितलं तर एकदम आखूड आहेत, ती चांगलीची ही नाहीत. आणि हे स्टेम एकदम हिरकुडारका नाजूक आहे. ह्याही फांद्यांचं तसंच आहे, या सगळ्याही ज्या स्टिक्स आहेत त्या एकदम ह्याच्यातल्या आहेत, ह्या पण तशाच आहेत, म्हणून काढून टाकल्या आहेत सगळ्या. ह्या सुकणार, नेक्स्ट इयरला ह्या सुकणार, कारण ह्यांना सूर्यप्रकाश मिळतच नाही आहे. आता हे जे आतल्या भागातली ही जी आहे ही 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 पण झोला आहे त्याला आलेला, आणि हा वरती आहे, जे वर बघताय ते ठेवायचं आहे. तर आपल्याला हे कापायला लागेल, तर हे काढून टाकलं. कारण समजा ह्याला पालवी आली, आता ह्याचं जर बघितलं तर ह्या पण स्टिक नाजूक आहेत, हिरकुटासारख्या, त्याला काही जोर नाही. आता ह्याला जेव्हा पालवी येईल ती अशी होती, तर ती पालवी अजून खाली जमिनीला टेकेल, मग त्याचा उपयोग काहीच नाही होणार, म्हणून हे काढून टाकली. ही पण अशीच आहे, बाद आहे म्हणून काढून टाकली. ही पण इथे अशी, ही इथे सुरू झाली फांदी आणि ती इथे येऊन पोचली, मग त्यापेक्षा ही पण काढून टाकू, ही पण काढून टाकू. ही पण वीक आहे, हे पण तसंच आहे, जरा दुसरे तेव्हा. तर आता आपण जे कापतोय ना, तर त्याला कुठलाही ब्लॅक जपान किंवा अजून दुसरं काही लावायची गरज आहे नाही. हे जे कट बसतात ते जर बघितलं तर एकदम फाईन कट आहेत, त्यामुळे तिथे कुठचंही इन्फेक्शन्स होत नाहीत, काहीच होत नाही. म्हणजे ते कितीही धोधो पाऊस असला, हे तर किरकोळ आहे. अगदी मोठ्या मोठ्या जरी फांद्या कमरे एवढ्या जाडीच्या जरी ह्या हत्याराने कापल्या आणि तिथे तुम्ही ब्लॅक जपान, बोर्डो पेस्ट, अजून काही लावलं नाहीत, तरी तिथे कुठचाही किडा, रुटा, भुंगा, बुरशी वगैरे कुठचेही दुष्परिणाम, प्रादुर्भाव तिथे होणार नाही, नक्की. आता हे जे आहे ते ही फांदी कापण्यासाठी आपण वापरतो. एकदम हलक्यामध्ये कट, बिना ताकदीचं. हे बघा, आता ह्याचा कट सुद्धा एकदम फाईन कट आहे. ह्यापेक्षाही जाडीच्या फांद्या हे हत्यार कापतं. आता हे जे आहे ही पण ह्याच्यात आहे, सुखत चाललं आहे सगळं, म्हणून कापतो. हे पण तसंच आहे. एवढं इझिली कापलं जातं कमी ताकदीमध्ये.
एवढा भाग आता मोकळा वाटतो. मोकळा झाला. ज्या खालती होणाऱ्या होत्या त्या सगळ्या गेल्या. आता ह्याच्यामध्ये ज्या चांगल्या आहेत तेवढ्याच राहिल्या. हे जे सगळं काढलं, हे जे अन्नवंश खाणार होते ते सगळं जे मेन राहिलेत त्यांना येईल. आणि हे सूर्याकडे आहेत. ह्यांना सूर्य प्रॉपर मिळणार आहे, सूर्यप्रकाश. त्यामुळे ह्यांच्याकडनं येणारा मोहोर किंवा यांच्याकडनं येणारी पालवी ही चांगलीच येईल आणि चांगलं होईल आणि ती वर बघणारी असेल. आणि ह्या ज्या अशा हेल्दी स्टिक्स आहेत अशा त्या नक्की येतील ह्या पद्धतीने. सूर्यप्रकाश जेवढा मुळापर्यंत जाईल तेवढं तेवढं चांगलं. हवा खेळती राहणं आणि सूर्यप्रकाश खेळता राहणं ह्या गोष्टी. आता हा कट अँड होल्ड आहे. आता आपण याचं आता ह्या ज्या इथल्या वरच्या फांद्या आहेत तिथे माणूस जाऊन पोचू शकत नाही. त्या फांदी एक तर खूप नाजूक आहे, वीक आहे. म्हणजे असे सुकलेले आहेत ते वरती. हां, दाखवतो आता. आता आपल्याला जेव्हा ही फांद्या काढायच्या आहेत तर हे इथे हे केलं एकदम बारकाईने काम केलं जात आहे. याला आपण कट अँड होल्ड म्हणतो. इकडचा परिसर बघा केवढा वाटतोय आणि कटिंग केल्यानंतर तो एकदम वेगळा वाटणार आहे. आणि अशा ज्या वेली झालेल्या असतात ह्या टाईपच्या त्या सगळ्याही ह्याने काढल्या जातात, काढता येतात चांगल्या प्रकारे. हे बघा. आणि माणूस पोचायच्या आधीच ते कट होऊन जातं. आता ही जी फांदी तुम्ही कट केली आहे ना, हो. ही आता एवढी छोटी आहे. हो. तर आता ही कट केली आहे ना, तर याचा किती फरक पडू शकतो आंब्यावरती? आता मुळात हे जे आता बघितले, ही जी काढली आहे ही तेवढी त्याला सक्षमता नाही आहे ह्याला. एक तर ती वेलीसारखी खाली होती आणि जी पालवी आहे ती एवढीशी झालेली आहे, पहिली जी आली आहे ती. आणि ती एवढीशीच आहे आणि त्याला 2 पानं 3 आणि ती सुद्धा रोगिष्ट आहेत. हे सुकून जाणार. म्हणजे हे इथनं सुकत आलं की फांदी पण सुकून जाणार. आणि हे जेवढं सुकलेलं झाडावरती राहील ह्याच्यामध्ये तुडतुडा, थ्रिप्स, जे सुखा भाग असतो त्याच्यात त्यांची लपून बसतात किंवा डॉर्मन्सी पिरियड त्यांचा त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे सुखा भाग किंवा जे काही ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे फांद्या सुक्यांच्या ह्या सगळ्या काढल्याच पाहिजेत. आता अजूनही दाखवतो. आता हे बघ, ही जी आहे ही पण आपल्याला काढायची. ह्या आहेत त्या चांगल्या आहेत, त्या वर बघणार आहेत. वरती आहेत ते चांगले आहेत. हां, आता ही इथे काढायची आहे. काढली. इतकं इझी ते काम होतं आहे आपलं. छोट्या बागेसाठी, कुठच्याही बागेसाठी, छोटं असं नाही. आणि हे कसं झाडावर घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे अगदी 50-100 वर्षांची कितीही मोठी झाडं असली तरी हे वर जाऊन आपल्याला काम करायला सवडी पडतं, सोपं पडतं. नाही, माझं म्हणणं आहे की छोट्या बागेसाठी पण आणि मोठ्या बागेसाठी खूप फायदेशीर आहे. हा, म्हणजे एक व्यक्ती आहे की बाबा घराजवळ अशी बाग आहे माझी, हो. तिथे मेंटेनन्स करू शकतो, स्वतः मेंटेनन्स करू शकतो. मोठी बाग असेल तर प्रत्येक जण वेगवेगळं छाटणी करू शकतो. म्हणजे ह्यांनी वेगळी छाटणी करेल. अजून एक दाखवतो. या इथे आपल्याला ना खूप महत्त्वाची माहिती मिळते आहे आणि जेवढं प्रॅक्टिकल मिळते आहे ना, हे कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही. आता हे जे आहे हा सगळा झोला, ह्यांना जोर नाही. हे सगळ्या वेली झाल्यात. पॅक्लोबेट्रोझॉलच्या दुष्परिणाम आहेत हे आता आपल्याला काढून टाकायला पाहिजे, म्हणून आपण ते कट करणार आहोत. एकदम अलगद कट होते ते. हा, बिना ताकदीचं आणि फाईन कट. हे सगळ्या वेली आहेत त्या, त्यांचा काहीच फायदा होत नाही. आता एवढं कट केलंय तर जसं माझा पहिला विचार होता की कट केलं म्हणजे माझा हा एवढा मोहर गेला. हां. म्हणजे हे आतापर्यंत मी विचार करत होतो ते चुकीचं होतं आणि तुम्ही जे कटिंग करता ते परफेक्ट आहे, कारण की ती वाढ झाली पाहिजे. हो, कारण जे मुळात ज्या वेलवर्गीय फांद्यांची जी वेलवर्गीय वाढ झाली आहे खाली, याला फोटोसिंथेसिस होत नाही. जे फोटोसिंथेसिस पानं जी करतात ते सरफेसने करतात. मागच्या बाजूने फोटोसिंथेसिस होत नाही. जेव्हा ती पानं म्हणजे ती पालवी जमिनीकडे झुकलेली असते तेव्हा त्याची पानाचा उलटा भाग वर आलेला असतो, खालचा भाग. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात फोटोसिंथेसिस व्हायला पाहिजे, प्रकाश संश्लेषण, तेवढं होत नाही. त्यामुळे झाडाला जी ऊर्जा मिळण्याचं जी स्रोत आहेत ते मुळातच कमी राहतात
आणि ज्या वेली झाल्यात त्याच्यात ताकदच राहत नाही. त्यामुळे त्यातनं आलेली पालवी परत खालीच येणार आणि झाडाची ताकद जास्त, कारण ते झाडाला तोलण्यामध्ये झाडाची ताकद खूप खर्ची पडते. त्यासाठी हे आपण करणार असतो. एक दाखवतो अजून इथेच दाखवतो इकडे. आता हे जे एक आहे बघितलं तर हा पण एक झोलाच आहे सगळा पूर्ण, त्याचा काहीच उपयोग नाही. ती फांदी जवळपास अजून 3 फूट वर आहे. इथपासून जर तिथे काढलं तर 5 फूट आहे तिथनं सुरू झालेली आणि सगळा झोला आलेली. मग ह्याच्यामध्ये आपण बघायचं की ह्याच्यात चांगला पालवा आहे का, पालवी. तर असं सगळं गुच्छ झालेले आहेत ह्यांचे. ह्याच्यामध्ये कधीच चांगलं होत नाही. बघाल ते बघा एकमेकात गुंतलेत ते, एकमेकात गुंतलेत. पानांची संख्या प्रचंड आहे नेहमीपेक्षा. आणि हे बघा हे सगळे वीक आहेत, चांगल्या नाहीत. स्वतःही वाढणार नाही, दुसऱ्यांना वाढू देणार हां, आणि हे खाणार. आता हे बघा ही एवढीशीच पालवी आहे, ही एवढीशीच आहे, ही एवढीशीच आहे. ह्यांना काही ताकदच राहत नाही. हे असं सुकत जातात आतनं. हे गुच्छ आले, ह्याच्यात तुडतुडा थ्रीप सगळं लपून बसतात आणि कंट्रोल होत नाही. मग त्यापेक्षा जर ते आपण काढून टाकलं हा एक आणि तो गुच्छा दाखवा. हो हा दाखवतो. ही बघा किती उंची आहे ह्याची, 4-4.5 फूट 5 आहे. फूट आहे. माझी 6 फूट उंची आहे, 1 फूट कमी. हा वेल काही नाही. आणि हे जे वेलवर्गीय असतं ह्याच्यात काही वेळेला आंबा धरतो, मग त्याच्यातला आंबा त्या पानांना फांदीला घासतो, त्यामुळे आंबा डागी होतो. त्या पानात लपून बसतो, काढताना लक्षात येत नाही, मग तो पिकून खाली पडतो, मग ते नुकसान होतं. त्यापेक्षा ह्या अशा काढल्या तर ज्या मेन ब्रांची शिल्लक आहेत त्यालाच जास्त ग्रीप मिळेल आणि येणारी पालवा त्याचा सक्षम येईल. आणि दुसरं असं की ह्यांच्यातनं जरी मोहर आला तरी त्याला फ्रूट सेटिंग होत नाही. म्हणजे आज जी टेंडन्सी आहे की माणसाची मानसिकता जी आहे, दाखवतो हां. तर हे बघा हा तर गुच्छासारखा आहे, असं इथे पण आहेत, सगळीकडेच असतं. हा हे पॅक्लोबिट्रोझॉलचे दुष्परिणाम आहेत. आता हे जोपर्यंत जात नाहीत, चांगल्या फांद्या येत नाहीत, तोपर्यंत उत्पन्न कधीच मिळणार नाही. आणि जेव्हा आपण आता हे पालवीसाठी अपेक्षित आपण जेव्हा हे करतो की ह्या झाडांनी आम्हाला जास्तीत जास्त चांगली पालवी, सक्षम पालवी द्यावी, त्यासाठी हे काढल्याशिवाय तरणोपाय नाही. आता हे काढलं म्हणून उत्पन्न कमी आलं असं कधीच होणार नाही. कारण आता आपली काय झालं आहे की पान दिसत नाही, एवढा मोर आला की आपण शेतकरी वर्ग खूप खुश होतो. उलट तिथे प्रॉब्लेम आपले पहिले सुरू होतात मुळात त्या दिवशी, जेव्हा पानोपान म्हणजे पान दिसत नाही एवढा मोहर आला. कारण तेवढे मोहर पोसण्याची किंवा त्याच्यावर फळधारणा करण्याची आणि त्या फळांना पोसण्याची झाडाची ताकद नसते. त्यामुळे वांझ्या मोहरांची संख्या जास्त आणि मग कल्टार म्हणजेच पॅक्लोबिट्रोझॉल घातलेलं असल्यामुळे ड्रॉपिंगचं प्रमाण पण जास्त. हे बघा, म्हणून हे आपण काढून टाकतो. आता जो भाग बाहेर आहे, जो चांगला आहे तेवढाच आपण ठेवलेला आहे. हा बघा, आता ह्या स्टिक्स आहेत, ह्या खूपच चांगल्या आहेत. ही बघा, त्या ठेवल्यात आपण. हे सूर्यप्रकाश लागला पाहिजे, सूर्यप्रकाश लागला पाहिजे. आता हे जे हत्यार आहे बघा, आता जिथे हे जे आहे हे आपल्याला हे सगळं बाद आहेत. ह्या ज्या सगळ्या ह्या आहेत ह्या चांगल्या नाही आहेत, तर आपल्याला ते काढायचे आहेत. तर ते लावलं आणि अतिशय खूप चांगल्या प्रकारे कट होतं. हे बघा, आणि जे आता शिल्की राहिलेत त्यातनं नवीन पालवीचे बड बाहेर पडतात, जे हे ठेवलेले आहेत ते. आता हे पण बघाल तर हे पण असे झोले झालेले आहेत, तर तेही आपण याने काढू शकतो. म्हणजे जी बाग 4 दिवस लागत होती ती 1 ते 2 दिवसामध्ये होऊ शकतं. आणि लेबर कॉस्ट हां. आहे ते पण वाचू खूप शकतं. खूप आणि फाईन काम होईल. जे पाहिजे जेवढं व्हायला त्या पद्धतीचं अतिशय उत्तम काम होईल. आता अजून एक फांदी दाखवतो इथली आपण. ही जरा जाड फांदी आहे, ती दाखवतो का इथनं
हा जर कट बघितला तर फाईन कट. त्याची पुढची पण आहे. आता हे जवळून आहे, लहान मोठं जसं पाहिजे तसं आपण करू शकतो. म्हणजे त्याची ऑपरेशन्स कशी आहेत, हे कसं काम करतं त्यासाठी हे दाखवलेलं आहे. आता ही जी करवत आहे ती कसं कापेल ते पण दाखवतो. असे जे खुटारे असतात या टाईपचे राहिलेले, थोडं अंतर ठेवून आपण ते कापणार आहोत. याचा फरक काय? आता हा मी इथे कट केलाय, एवढा मी ठेवलेला आहे, तर आता आपण इथे कट करणार आहे, तर कारण का? आता ॲक्च्युली जेवढं आपण हे अंतर, आता हे जवळपास 1.25 फुटाचं आहे, तर ह्यातनं जे डोळे फुटून नवीन पालवी तयार होते. हे पाण्याचे पंप आहेत, धरा पाईपलाईन आहे, तर इकडे पण हे 3 इंची पाईप पाणी सप्लाय चालू आहे, खायला कोण नाही, मग ते वेस्ट जातं आहे. त्यापेक्षा इथे कापलं तर अन्नांश सगळा वर जाईल. ओके, तर आता इथे कट केल्यानंतर इथे काहीच लावायची गरज नाही. ओके, म्हणजे ब्लॅक जापान वगैरे लावायची गरज नाही. तसं काजूला कापलं तर किडा वगैरे जाऊ शकतो आणि झाड मरू शकतं. पण हे जर वापरलं काजूवर सुद्धा, तर तिथे सुद्धा काजूला सुद्धा किडा, उटा भुंगा काही लागत नाही. ओके, म्हणजे एवढ्या जाडीचा असला तरी सुद्धा, किती ह्याच्याहून एवढ्या जाडीचा असला तरी पण ह्या हत्याराने कापले म्हणजे फाईन कट पाहिजे. सांगण्याचा मुद्दा फाईन कट पाहिजे. हे आता दाखवलंय एकदम सावकाश. जनरल कापलं कसं जातं, लोक असं कापायचं नाही, ताकद पण जास्त खर्ची पडते आणि कापलं फाईन कट होत नाही. जेवढं हळू करू तेवढं अधिक. आता अशी जी मोठी फांदी असते पुढे मोठी, तर खालनं त्याला लावून घ्यायचं, म्हणजे साल पिंजणार नाही. आता तुम्ही वरतून कट केलात आणि खालून कट केलात, त्याचं कारण काय? कारण की माझ्या अभ्यासानुसार तुम्ही कट केलं असतं तर इथे कट झालं असतं आणि साल पिंजण्याचं प्रमाण राहतं, याने ते साल पिंजणार नाही, त्यामुळे ते करून घेतलं. ही छोटी फांदी होती, ह्याला पुढे झोला नव्हता, म्हणजे जरी ते खालनं लावून घेतलं नसतं तरी सुद्धा काही फरक आला नसता, पण एक पद्धत म्हणून ती तुम्हाला दाखवली. हे बघा, हा एवढा फाईन कट येतो एकदम. आणि किती सेकंदात? 10-15 सेकंदात कापलं गेलं, आणि बिना ताकदीचं. हे सगळ्यात महत्त्वाचं. एवढ्या जाडीच्या म्हणजे ह्या टाईपच्या ज्या फांद्या आहेत त्या सुद्धा याने लिलया कापल्या जातात. आता ही फांदी इथे आहे, खाली आहे, ही उपयोगी आहे का? ही उपयोगाची नाही, पण ती आत्ता आपण ठेवणार आहोत, कारण फोटोसिंथेसिससाठी आत्ता सूर्यप्रकाश मुळातच कमी असतो, म्हणून ते आत्ता काही वेळेला आपण ठेवतो. पण काढून टाकूच, ती नकोच ठेवूया, काढून टाकली. हे पण आहेत. तर आता इथे चांगला फुटवा फुटला आहे, हे तर ते ठेवू. आणि ज्या फांद्या जमिनीकडे बघतायत तेच कट करणं महत्त्वाचं आहे. हे बघा, ह्या पण तशाच आहेत, सगळ्या खाली बघणाऱ्या आतल्या भागातल्या. अशा पद्धतीने आपल्याला ते कापत जायचं आहे. ही सुकलेली आहे, सुकलेली ठेवायचीच नाहीये, सुकलेली ठेवतच नाही आपण नक्कीच. आता हा सुद्धा बघा, ही खाली आली आहे. अशा पद्धतीने काढून जायचं. आपल्या ह्या हापूस आंब्याच्या झाडामधून 20 पेटी आंबा काढला, पण आता छाटणी केल्यानंतर किती आपल्याला आंबा मिळू शकतो? आंबे तेवढेच राहतात, थोडी बहुत संख्या कमी होईल, पहिल्या वर्षी वाटेल, पण साईजमध्ये वाढल्यामुळे तुमच्या पेट्या वाढतात. म्हणजे एका क्रेटमध्ये जे आता आपण आंबे काढतोय हे प्रुनिंगच्या अगोदर, तर एका ह्या झाडामध्ये 100 आंबे येत आहेत आणि त्याने क्रेट भरला जातोय. तर प्रुनिंग केलं तर 85-90 आंबे येतील आणि तो पूर्ण भरला जाईल. म्हणजे साईज वाढल्यामुळे तुमचा पेटी वरच्या ग्रेडमध्ये जाते. जो समजा 60 डझनाची असेल ती 6 डझनीमध्ये जाईल, 6ची असेल ती 5मध्ये जाईल, अशा टाईपमध्ये साईज हे होतो. आणि दुसऱ्या वर्षी परत त्याला खूप चांगली पालवी येते आणि मग तुमचं जे रेशो आहे त्या झाडाचा कॅपॅसिटी ती तुमची कंटिन्यू राहते. ऑफ सीझन असतो, त्या नेहमीपेक्षा साईज आणि वेट वाढल्यामुळे ती एक ग्रेड पुढे जाते. म्हणजे नेहमीपेक्षा उत्पन्नात वाढ होते, कमी होत नाही. लालीवाल्या आंब्यांची संख्या वाढते, फ्लोरोसन कलर म्हणजे जो बॉटल ग्रीन कलर त्याही आंब्यांची संख्या वाढते, क्वालिटी द बेस्ट जाते.
या सगळ्या गोष्टींमुळे. आता आपण जे कटिंग करून घेतलेलं आहे ते आपण खाली पण टाकू शकतो. हां, आता हे जे मटेरियल आहे ते जे खताची रिंग असते त्याच्यात सगळं टाकून शकतो आपण. मी ते तिथेच मी जे पूर्वापार जे चालत आलं की अनादी कालापासून की ज्या झाडाचं त्या झाडाला द्यावं परत, कारण त्याच्यामध्ये लागणारे अन्नवंश त्याच्यामध्ये असतात, तेच जर तिथे झाडाला दिले तर तेच अन्नवंश त्याला त्याच झाडाला मिळून जातात, त्यामुळे फुकट जात नाही काही. अशा प्रकारे हे सगळं आपण प्रूनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर कन्सिस्टन्सी. जी झाडं अर्धवट करण्यात आत्ताचा एक राऊंड केला आणि मग पुढे केलंच नाही, तर तसं नको करू. जे शक्य आहे, जेवढी झाडं शक्य आहेत ते पहिल्यापासून शेवट, म्हणजे आपला कॉन्सेप्टनुसार ते करा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतील. आता आपला जो कॉन्सेप्ट आहे तो 1 जूनपासून, म्हणजे शेतकऱ्याचं वर्ष 1 जूनला सुरू होतं. खतं घालतात, मग पॅक्लोबिट्रोझॉल घातलं जातं ह्या दिवसात, मग बागेची सफाई येते, गणपतीनंतर पालवी येते, पालवीला फवारणी केली जाते, मग मोहरापासून आंबे काढणीपर्यंत हे जे नेहमीचे टप्पे आहेत, हा जो ह्याच्या आहेत, तर त्याच्यामध्ये ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरपासून मे अखेरपर्यंत आंबा काढून होईपर्यंत किंवा पाऊस पडेपर्यंत आपली त्या टप्प्यानुसार काही ना काही प्रूनिंग असतात. प्लस काही जिथे पाणी द्यायची व्यवस्था आहे जमिनीमध्ये मुळामध्ये, तर तिथे आपण काही त्याच्याबरोबर अन्नवंशही देत असतो, लिक्विड फॉर्म, सॉलिड फॉर्म, ऑर्गॅनिकमध्ये, अवेलेबल फॉर्ममध्ये, की जेणेकरून त्या वेळेला त्याची जी गरज आहे डेव्हलपमेंटची ती चांगल्या प्रकारे होऊन जाते. अशा प्रकारचा जो काही स्प्रेइंग शेड्यूल्स आणि ह्याच्यामध्ये जे आहेत की आपल्याकडे थ्रिप्सचा त्रास भरपूर आहे, क्वालिटीचा आहे, अँथ्रॅकनोज आहेत, असे बरेच काही फंगसचे, पेस्टचे आहेत, तर त्याच्यासाठी आपली जी नेहमीची औषधं आहेत त्याच्यात आमच्याकडली पण जी काही औषधं असतात ती त्याच्यात डिझाईन केलेली आहेत. आता ही एकेका गोष्टीसाठी 3 किंवा 4 प्रकारची औषध सबस्टिट्यूट आहेत, म्हणजे नेमकं काय पाहिजे परफेक्ट तेच आपण तिथे रेकमेंड करतो. एक आपल्या 2 बागा असतील तर दोन्ही बागात रेकमेंड झालेली औषधं वेगळी असू शकतात, कारण त्या झाडांची रिक्वायरमेंट किंवा त्या बागेची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ती औषधं डिझाईन होतात. म्हणून जेवढं आपण ते परफेक्टकडे वळू तेवढं आपण आपला पर्सेंटेज म्हणजे सक्सेस रेशो आपला पुढे जातो, चांगला राहतो. कामाचं सॅटिस्फॅक्शन जसं आपल्याला पाहिजे तसं ज्याच्या बागेत आपण काम करतो. म्हणजे आता आपण आज सलीमभाईंच्या बागेत, रखांगी शेठच्या बागेत इथे रखांगी इस्टेटमध्ये आज काम करतो, तर त्यांनाही त्याचा आनंद मिळाला पाहिजे की आपल्या बागेत आपण काम केलं आहे. किंवा ते इथे रोज असत नाहीत, ते मुंबईमध्ये असतात, तर पण ते जेव्हा केव्हा इथं येतील किंवा ही आपली सगळी जी मंडळी आहेत सगळे, तर त्यांनाही काम करण्याचा एक हुरूप आला पाहिजे, त्यांना एक उत्साह आला पाहिजे. ही पण माणसंच आहेत. जसं आपण आपल्या माणसांना, आपल्या मुलांना ट्रीट करतो की आपल्या भाऊला, आपल्या आईला, वडिलांना, बायकोला, बहिणीला जसं आपण ट्रीट करतो, तसंच आपली ही माणसं समजून जर झाडांनाही त्या पद्धतीचं चांगलं ट्रीटमेंट दिली तर झाडंही आपल्याशी त्याच पद्धतीने खूप चांगलं ट्रीटमेंट देतात. आतापर्यंत किती टूल बघितले प्रॅक्टिकलमध्ये? आता आपण प्रॅक्टिकलमध्ये 5 बघितले, आता फक्त हा पोलसाचं एक राहिलं आहे, ते एक आता दाखवतो. तर मंडळी आपण आहे ना हे का दाखवतोय, जेणेकरून आहे ना आपला जो खर्च पण, त्याचबरोबर आता ज्या मंडळींना शक्य नाही आहे वरती चढायचं तर त्यांना हा याचा फायदा होऊन जाईल. आता आपल्याला हा सगळा झोला आला आहे, तर इथे आपल्याला कापायचं आहे. असा खाली आला आहे तो. हां, कट, फाईन कट. हे आता मी जवळचं म्हणून दाखवलं, याची उंची खूप मोठी आहे पण ही झाडं थोडी लहान आहेत, तिथे एक दाखवलं, इथे म्हणजे हे उंचीवरचं कसं कापतं तेही दाखवतं. ह्याच्यामध्ये शोधावं लागतं की जिथे कटिंग करायचं आहे तर तिथेच कटिंग केलं जातं आहे. जिथे पाहिजे म्हणजे परफेक्शन येतं, म्हणजे नाईलाज म्हणून मग आता पाठीच काढूया असं काय होत नाही, जिथे पाहिजे तिथेच कट मारता येतो. आता हा सुकलेला दिसतोय इकडे, तिथे मध्ये आहे बघा, तिथे आता तो कापतोय. ची लांबी वाढली. ही लांब झाला आता. आता हे इथे मी कापणार आहे, ही हे बघा सुका आहे पूर्ण, सुकलेली बघा. 5 सेकंद पण नाही लागले, माणूस बोंदात पण गेला नसेल एवढ्या ह्याच्यात ती फांदी पण कापून झाली. हे बघा फाईन कट. याही पेक्षा जाडीचा, एवढ्या जाडीची फांदी सहज कापतो. फक्त ती आत्ता इथे कापण्यासारखी कुठच्या झाडात नाही आहे,
पण हे तुम्हाला ॲक्च्युअल त्याचं काम कसं आहे ते दाखवण्यासाठी केले. साधारण आपण 2 मिनिटामध्ये कट केलं. हो. लेबर असताना म्हणजे वरती चढलं असतं तर कमीत कमी 5 मिनिटं गेली अजून असते. जास्त हे किती कापायला किती 10 सेकंद भरपूर झाली सगळी मिळून. तर तुम्हाला कसं काय वाटतं की आता आज आपण अशी अवजारे बघितलेत तर काय वाटतं हे फायदा आहे आपल्याला? खूप फायदा आहे ना. खूप फायदा. म्हणजे आपण वरती जे चढत होतो ते कटिंग करत होतो त्याच्यामध्ये आपली ताकद पण जास्त जात होती आणि वेळ पण जात होता. तर आता असं आधुनिक पद्धतीने आलेले मशीन आलेले आहेत तर त्यांनी आपल्याला खूप फायदा होऊन जाईल. फायदा होऊन जातो. तर आज तुम्ही पहिल्यांदा बघितलं का ह्याच्या अगोदर पण केलं होतं? हे पहिल्यांदा बघितलेलं आहे. पहिल्यांदा बघितलं. ह्याच्या अगोदर तुम्ही कसं कटिंग कसे करत होते? कटिंग वरती चढून कोयतीने कटिंग करायचे. ओके, कोयतीने करत होता. मग आज तुम्ही हे बघितलं, तुम्ही स्वतः आज प्रॅक्टिकल पण करणार आहात तर हे जे उपयुक्त आहे आपल्याला. बाबा तुम्ही काय सांगणार? हो तेच पावचे दिवस वर चढताना जरा पाय घसरणं किंवा काय याच्यापासून आम्ही वाचू शकतो. हम्म, तर ते लय चांगलं आहे आमच्यासाठी. हम्म. रोजगार तर तेवढाच मिळणार आहे. हो की पण ते पण काम कमी- चांगलं आहे. काम चांगलं होणार. म्हणजे कमी वेळात काम चांगलं, हे होणार ना. आम्हाला त्रास कमी. आम्हाला त्रास पण कमी होणार जाण्या येण्याचा वरती. रिस्क फॅक्टर कमी. असं. म्हणजे जिथे तुम्ही 10 झाडं करत होतात हा. तिथे तुम्ही 30-40 झाडं तर नक्कीच कराल. करू शकतो. म्हणजे फायदेशीर आहे सगळ्यांना. अजून एक दाखवू शकतो. इथे हे जर बघितलं तर हे सगळं वेली आणि वीक आहे. हे आता जर बघितलं तर हे बघा, हे बघा, याला 3-4 पानं, एकच पान. हे पण तसंच. हे बघा, ही एवढीशीच आहे. हे पण बघा, हे सगळे पॅक्लोबिट्रोझॉलचे दुष्परिणाम आहेत एकूण एक. हे बघा, ह्या सगळ्याही फांद्या काढल्याच पाहिजेत. ह्या जर काढल्या नाहीत तर झाड हे सुधारणारच नाही कधी. काढ रे आता. ह्याची वाढ होणारच नाही. नाही, कैची घे, कैची नाही. ते ठेव बाजूला, कैची घे. हे बघ. हे नाही, ते कैची नाही. काही ह्याने काप ना, ह्याने काप ना, तुम्ही काप. याचा हा पूर्ण इथे बंच आहे, हा तो वरती कट करावा लागेल ना. वर कापायचा, वर, अगदी वर. हां, अजून राहिलं. हे बघा, मोकळं झालं. आता जे सिल्की राहिले तिथे कापलेल्या ठिकाणी, ह्या इथे तिथनं आता जी नवीन फूट, आता इथनं बघा नवीन पालवी येते किंवा पाठी आहे ती आता सक्षम आणि वर बघणारी येईल. हे जर बघितलं तर हे बघा, ह्या पद्धतीच्या सगळ्या ह्या आहेत. ह्या सुकून जाणार, काहीच फायदा देणार नाही. हे बघा, कटिंग कसं होत आहे? कटिंग छान होत आहे. छान होतंय. मी केलंय. पहिलं केलंय तुम्ही? हो, आता 7 वर्षापासून इथे काम करतोय. 7 वर्षापासून तुम्ही काम होय. करताय. तर पहिलं जे आपण काम करायचो आणि आताचं, कारण की हे जेवढं शिकतो तेवढं कमीच आहे. हो. आता ज्ञान खूप वाढत चाललेलं आहे. वाढत चाललंय, हा, वाढत. शिक्षकी ज्ञान वाढत चाललेलं आहे. आता हे ही अवजारं पाहिजेच आहेत आता, अवजारं तर पाहिजेच आहे. गरजेची आहेत. पण तुम्ही जे याच्या अगोदर पण असं प्रूनिंग केलंय का? केलं मी केलेलं आहे. ओके, मग किती फरक पडला? म्हणजे खूप फरक पडतो तुम्ही त्या 7 वर्षापासून या बागेमध्ये झाडांना पहिल्याचं फरक पडतो. पहिल्याचं उत्पन्न आणि आताचं जे उत्पन्न किती फरक पडलाय? फरक खूप पडतो त्याच्यामध्ये. कसं की ही ज्या फांद्या आलेल्या आहेत खाली, त्याचा काही उपयोग नाही होत. जरी त्याला मोर आला तरी तो तेवढ्यापुरताच असतो, नंतर तो सुकून जातो. आणि जी सरळ फांदी जाते त्याचा मोर आणि ती फांदी एवढी मजबूत होते की बोटासारखी एकदम कडक, की जेणेकरून बघा आता ह्याला काही नाही, ही बिनकामाची आहे. पण काही फांद्या ज्या आहेत ना त्या आता चांगल्या होणार कटिंगच्यामुळे. बघा, हे काय इथे ती वर गेली. ही वर गेले, ह्याला चांगले होणार, ही मजबूत होणार. कारण काय, ह्या जर कट झाल्या तर ही कट चांगली होईल, नाही तर होत नाही. अशा ज्या फांद्या मला जे दिसतात त्याच्यापूर्वी त्या मी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या फांद्या पालवी जी येते ती सुंदर येते आणि चांगली येते. पानं एवढी लांब नाही येणार, मोठी 1-1.5 फुटापर्यंत पानं येतात पालवी. मस्त सुंदर येते. नको असलेल्या ज्या फांद्या आहेत तशाच ठेवल्या तर त्याच्यामध्ये तुडतुडा, थ्रीप हा, हे लपू लपू शकतात शकतं आणि असतातच. बागेची वाढ लागू 100% शकते. असतात. हो. 100%. मग तिथे आपला फवारणीचा खर्च वाढतो, वेळ जातो. म्हणजे आपण छाटणी वेळेवर केली, म्हणजे प्रूनिंग बरोबर केली आणि टायमावर केली तर हा जो रोग येतो तो कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो. कमी तर होणार नाही,
थ्रिप्स आणि हे तुटचं कधी कमी कमी होणार होत नाही ते असतो, पण कसं तो जे कमी प्रमाणात पानामध्ये होऊ शकतो. लपलेला असतो ना तिथपर्यंत त्याचा औषधाचं प्रमाण जात नाही. हम्म. आणि जो आतल्या बाजूने असतो तो एक 8 दिवसानंतर ते पुन्हा बाहेर येतो, जिथे 60% जिथं- होता तो हा. तिथे 30% येऊ शकतो. येऊ शकतो. आणि जी कीड वगैरे आहे, जी कीड कशी पान खाल्ल्यानंतर ती लपते आतमध्ये जाऊन, हम्म, 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 ती इकडे अशी खोडामध्ये तिकडे अशी जाऊन कुठेतरी लपते ती. हम्म. हा, मग ते ज्या अशा फांद्या असतात ना त्याला तोच आधार घेतात कीड पण. मग त्याच्यावरती जर ते औषध नाही पडलं तर ते कीड पुन्हा हे होते, पालवीला खायला येते. मग तो प्रकार कमी होतो हे कटिंग केल्यामुळे. तर मंडळी एक तुम्हाला सांगतोय, तुमच्या बागेकडे जास्तीत जास्त लक्ष असणं गरजेचं आहे. आता हे वेलवर्गीय खाली आलेले आहेत, हे कटिंग करून घ्या वेळेवर. हे बघा, जेवढं तुम्ही कराल हे कटिंग चांगलं ठेवाल तेवढं तुमच्यासाठी फायदा आहे. काय म्हणताय? हे कटिंग करणं गरजेचं आहे बघा. त्याचा काही उपयोग नाही. हे सगळ्या ह्यात तशाच आहेत. तसेच आहे ह्या पूर्ण तशाच आहेत. आणि ह्या आल्यामुळे आम्हाला याला टेका द्यावा लागतो. तर हे जर काढलं तर ही फांदी मोडणार, मुळात तिथेच मोडेल ती, झाडात ताकदच ताकदच राहत नाही. त्यासाठी हे काढणं गरजेचं आहे. हे बघा याच्या आधी काढलेले आहेत, हे बघा याच्या आधी कटिंग केलेली आहे, हे बघा. पण तरी ते येतात थोड्याफार. ह्या ज्या अशा सपाट मोठी पानं जी असतात इस्त्री फिरवल्यासारखी, ह्याच्यात नायट्रोजन होल्ड होतो, ह्याच्यात नायट्रोजन डिपॉझिट होतो, यांना मोहर कधीच येत नाही. आणि जेवढा झाडातला नायट्रोजन वाढेल तेवढा स्फुरद पोटॅशची लेवल झाडातली कमी होते आणि नायट्रोजनकडे कुठची पेस्ट फंगस लवकर ॲट्रॅक्ट होतं. ह्यांना ही सपाट ही मे महिन्यात बघितली तरी पण ही अशीच असणार. याला कल्टर घातलं असलं तरीसुद्धा या अशा ह्यांना मोहर येत नाही. आणि ह्या आतल्या भागात जिथे सूर्यप्रकाश पडत नाही अशाच ठिकाणी ह्या अशी सपाट इस्त्री फिरवल्यासारखी आणि अशी मोठी पानं असतात, ही आपल्याला उपयोगाची नाही. आणि ती काढून टाकली तर खोडापर्यंत सूर्यप्रकाश पडेल. ह्याच्यातच तुडतुडा, थ्रीज, बुरशी लपून बसते. ज्या आपण पहिला फवारणी करतो त्या आपण आपल्या माणसांना सांगतो की बुंद्यापासून सगळीकडे फवारणी करा, कारण त्याच्यात तो लपून बसलेला असतो, तो मरावा म्हणून ते असतं. पण मुळातच हे सूर्यप्रकाश जर त्याच्यावर पडत राहिला तर तिथे ते राहणार नाहीत. आणि ही जी स्किन आहे ती सुधारते आणि अतिशय चांगल्या प्रकारची स्किन, नितळपणा त्याचा चांगला येतो. हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हो जसं माणसाचं नखापासून ते केसापर्यंत, म्हणजे पायाच्या नखापासून ते केसापर्यंत बरोबर. तसं महत्त्वाचं आहे, तसंच झाडाचं आहे. यामध्ये आहे. आता हे नकोय, हे ठेवून दे. हे ह्यातनं हे घे, हे घे, एक दोन करा, आतलं कापा. मी लक्ष आहे माझं. हे तुम्ही ठेवा. हे घे ना, ते ठेवून दे बाजूला. घाबरू नका, करा बिंदास. बिंदास कापा, मी दाखवतोय दाखवायला. हे बघ, हे जे असे खुटारे आहेत ना, हे ते करवतीने इथेच कापायचं. हे बघ, हे जर वाढण्यात काही मतलब नाही, कारण हा जो आहे इथे हे अन्नवंश चालू आहेत आणि ह्यांना जो सगळं आहे ते सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे हे आतल्यात फिरत राहणार. मग काढूनच टाकायचं. इथे थोडंसं अंतर ठेव आणि कापून टाक. पूर्ण ब्लेड फिरव. दाखवतो, 1 मिनिट. आवाजात फरक येतोय काय? कसं कापायचंय ते? ते धर रे जरा फांदी. आणि मी ताकद बिलकुल लावत नाहीये. हे ना द्या. नाही आता दुसरी कापू ना. कट बघा, फांदी बघा किती कट केली आहे मोठी. आणि कट बघा. फाईन कट हे आलं. एवढं अंतर ठेवून हे करायचं, हे काय प्रश्न नाही का. इथे बघितलं इथे काय. हा तो बघ. ते कवर बाजूला ठेव. करवट ठेव हातात आणि कैची ठेव हातात. हो, ती घ्या. ते खालती जाणारं जे आहे ते कापून घ्या. वर फरक झाला. आपल्याला फांदी नकोय खरी. फरक झाला. पाय ठेवायला मगाशी जे तुम्ही कट करत होता ना, आता कट करता यात फरक झाला. ही आता तिथली एक, ही आणि 1-2 ठेवून द्या. नाही ती जिवंत राहिली. इकडली एक नाही, इकडली ही एक ठेवा. बस, ही इकडलं आणि ते बारीक सारीक सगळं कापून टाक. ते सगळे बारीक काढतात, ते स्किनला आहेत ते. स्किनला आहेत ते. खालती ज्या ही फांदी आहे तिथे आणि ते इकडनं खाली आलेत जे फुटवे ते काढून टाकतो. काढून टाक. जा, काप. बघा स्किनला असलेले जे आहेत ना खाली ते पण काढतात. जास्त जाडीच्या कापू नको. इथपर्यंतच जाडीच्या. जास्त ताकद लागते. नाही
कोयती असती तर कोयती असते तर ताकद लागते. ताकद लागली असते. ताकदची ताकद आणि एका ठिकाणी घाव पडत नाही हा. ना. हे कसं स्लोप आणि चांगलं दिसायला पण आतलं हे बाहेरून नाही कापता येत. ते काही बरोबर हे बघ आलं लक्षात. इकडे पिंड इकडे चांगलं झालं काम. आता बघा इथे कसं मोकळं झालं आता. आतमधीचा रे आतमधीचा रे बाहेरचा नाही. आतलं हा बरोबर. हा काढ. ती पण लाव. ती सुकलेली काढ. त्याच्या इथली बाहेरची काढ. हां बरोबर. हां ही पण एक काढ. ही धनुष्यासारखी झालेली ही हां काप. वर वर काप. काप हां काप. बस ही पण एक काढ. हां काप. बस आता इथेच बघ. इथे वर. बरोबर होतंय ना. इथे वरती चढले असते ना थोडं रिस्क वाढलं पण असं, कारण की आता पाऊस जास्त पडला, ओलावा झालाय, एक शेवाळ वाढला आणि पाय घसरला असा. त्यापेक्षा हे बेस्ट आहे. आणि जिथे माणूस जाऊन पोचू शकत नाही फांद्यांवर सुद्धा, तिथे हे जाऊन कारण ह्या सगळ्या गोष्टी जे वेली वर्ग वाढलेलं असतं ते बाहेर टोकावर असतं आणि ते तोललेलं असतं, त्यामुळे तिथे पोचू शकत नसतो माणूस. पण ह्याने ते लिलया कापलं जातं. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण नंतर एकदा सवय झाली तर चांगलं काम होऊन जाईल. हे बघा आता इकडचा भाग बघा कसा वाटतो, वेगळा वाटतं, एकदम साफ झालेला आहे. 2 मिनिटात आणखीन दाखवतो तुम्हाला. आपण थोडंसं बाहेर जाऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की हे बघा हे झाड आता मस्त झालेलं आहे. मगाशी एकदम भरलं होतं. पुढे घे पुढे घे. दाब दाबा एवढा. सोड सोड सोड. हां परत एकदा. येस त्याची वरची पण झालेलं आहे एकदम मस्त की. इथे धर. इथे कट मस्त झालाय. हे इथेच ठेव. ही रस्सी इथे हात धरू नको. इथे धर. वरती त्याच्या पुढे हे बघ दाखवतो. हे जे आहे ना हे आता जेव्हा तू लावतोस, आता ही फांदी आपल्याला काढायची. ही रस्सी उजव्या तू हातात जर इथे धरलं तर तुला अशी ताकद लागते. वर तेच धरायचं. जर तू इथे धरलं ते बघ आता तुझं हे हलतं, हात हे होतो, तसं होत नाही याने. आता ही कापायची ही बघ इथे, तर तू कसं कापणार? असं धरणार, हे इथे धरणार, ते इथे धरणार, मग तुला असं ते असं असं पाठी ताकद राहत नाही. त्यापेक्षा लावलं हे बघ कळलं, ताकद पण कमी लागेल. ती 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 घ्या. ती एक हा ती खाली हा आली पण बघ. एक आहे इथे. या इथे हे पुढे ये. ताकद आहे. जरा पुढे. हा हा सोड. हे बघ एकदा तू असं ओढलंस की दोरी सोडून द्यायची. जे कट झालंय ना तिथे लॉक होऊन राहतं आणि मग परत पुढची ओढ. एकदाच सगळं तुटेल असं नाही झालं तर हे बघ एवढंच ओढायचं आणि सोडून द्यायची. परत एकदाच ओढ. हा यावरची वरची 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 इकडे इकडे. हा 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 काप लाव. हा सोड. हा आलं लॉक होतं. कट आवाज येतो काय? हा ही एक इथे खालती. हा हीच 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 हीच. हा नाही मोठी नको, छोटी. हा खाली आले. ती पण शेजारी. ती नाही मोठी नको काढू, छोट्या सगळ्या. हा हा करंगळी अंगठ्या एवढ्या जाडीच्या, त्याच्यावरच्या नको. ही खाली पुढे आली ती कट. हा बघा खाली किती पाण्याचे जे फांदे आहेत ना पडले आहेत ते. तसं त्या खाली आलेलं सगळं इझी आहे. ह्याला 1 तास गेला असता तर आता हे आपलं झालंय 10 मिनिटामध्ये. शोधायला खूप वेळ गेला असता याच्यात. चढणं, कशी तोडू, काय करू. आता हे कसं आपण जे दिसतंय ते लगेच कट करतोय.
हो दे बारीक उसको काट ए बाबू उसको काट वो जो नीचे लगता है सुकेला झाड़ हाँ हाँ ऊपर से काट दोनों फांदी उड़ा दे त्याच्यातली एक होती ना आणखी काय तुमच्याकडे का और उसको भी नीचे वाली सर्व एक कटर लाल वाले आहे गाडीत आहे आणि त्याच्यातली हे काय करायचं घरी घेऊन जावा काय करायचं म्हणजे घरी घेऊन जावा एक खाली बाबा काम सोपं होत आहे. किती फरक पडतोय? अर्धा तास जातो ते हे किती वेळात होत आहे काय माहिती हा बाबा, जिथे अर्धा तास लागत होता तर तिथे आता किती वेळात होतं हे? बोला, लाजताय काय? बोला बिंदास. तिकडे गेले बाजूच्या आता लागली आता इथलं ह्याचे जे इथे झोले होते जे आहेत ते इथनं असे झोले खाली आले होते तर ते काढले गेलेत आणि आता ज्या सक्षम स्टिक आहेत तेवढ्या शिल्लक राहिल्यात. जे वीक होतं, हिरकुडासारखं होतं आणि झोला वेलीस होतं ते सगळं गेलंय. हे आता चांगल्या आणि उन्हाकडे असलेले आहेत. आता अशी पूर्ण कलम हे असं होणार. आता जसं हे कंप्लीट होईल तसं असं आपल्याला दिसेल. कॅनोपी डिस्टर्ब होत नाही आणि रिकव्हरी तर होऊन जाते. हे अशा प्रकारच्या अळ्या तुम्हाला क्वचितच कुठे बघायला मिळतील आणि ह्या एवढ्या मजबूत आणि जसं आपण घराच्या भिंती बांधतो तेवढ्या ह्या रखांगी शेटनी खूप मेहनत घेऊन ह्या अशा टाईपच्या अळ्या बांधलेल्या आहेत. आणि अख्ख्या कोकणपट्ट्यामध्ये, अख्ख्या पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये हे माझ्या मते एकमेव ठिकाण असावं की अशा टाईपचं बांधकाम केलेलं अळीचं. खूप छान. आणि ह्याला लॉंग लाईफ, हे कधी आयुष्यात कधीच हे कोसळणार नाही, किती काही झालं तरी. एवढं परफेक्ट केलेलं आहे ते. हे कोणी केलंय? हे आपल्याच मंडळींनी, काही दुसरा एक ग्रुप आहे. सगळं डायरेक्शन माझंच आहे ते. सुरुवातीला मी एक अळी बांधून दाखवली होती, ती सरांना ती पसंत आली. त्याच्यानंतर मग मी पण ते थोड्या कच्च्या दगडाची होती, तुकडा दगडची, ती त्यांना पसंत आली. त्याच्यानंतर ते म्हणा आपण पक्क्या दगडाचं बांधलं तर काय होणार. मी म्हटलं चांगली दिसेल, सुंदर दिसेल आणि लाईफ टाईम होईल. आपल्याला जी एखादी जुन्या दगडाची, जांभ्या दगडाची अली असते ती वारंवार कोसलत असते, दगड पडत असतात, आपण त्याला रिपेअर करतो, परत ती कोसलते, परत रिपेअर करतो. ही बोललो कोसलणार नाही. ही लाईफ टाईम म्हणजे एकदा बांधली की झालं. त्याच्यामध्ये फक्त खतं जे आहे तर पालापाचोला जो आहे तो आतमध्येच राहणार, आतमध्येच कुजणार, त्याचं खत आतमध्येच होणार. अशा प्रकारची मी त्यांना दाखवलं आहे. तर मग त्यांनी ते पसंत केलं, म्हणाले नाही असंच बांधूया. आता खूप दिसतं, खूप लोक येतात, खूप बघून जातात, खूप लोकांना आवडतं. कोणी शूटिंग करून जातो, कोणी फोटो काढून नेतो. पण एवढं सुंदर वाटतं त्यांना की समाधान वाटतं बघितल्यानंतर. खाली चरी मारली आहे का? खाली पहिल्या दगडाला चरी मारून थोडी दगड बसवायला लागतो, नाही तर तो हलणार परत. त्यासाठी चरी मारून ते जसं घराचं काम करायचं ना त्या पद्धतीनेच काम करायचं. ते टिकलं पाहिजे, ते राहिलं पाहिजे व्यवस्थित. थोडे पैसे जास्त गेला, वेळ गेला, पण लॉंग टाइम झालं. हां, जे आम्हाला वर्षाला ते काम करायला लागत होतं ना, वर्षाला समजा एका कलमामध्ये 2-3 5-6 दगड उडाले तर ते पुन्हा लावायचे. मग त्यासाठी 2-3 गडी लागणार, ते लावा. तो वेल आमचा म्हणजे गेला निघून. पण असे होणार जे होतं ना ते आमचे वेल कमी झाला आता. आणि हे कसं एकाच वेलेला थोडा वेळ जातो, पण एक लाईफ टाईम झालं. ते मस्त बांधलेलं आहे. तरी एक अळीला किती वेळ जातो, म्हणजे किती दिवस जातात? एका 8 गड्यांचा 1 दिवस जातो. आणि किती चिरे लागलेत? 200-225 एका अळीला? एका याला
कारण की एका गाडीमध्ये हा. 200 आता चिरा ही येतो. बघा, ही रिंग आहे ना, ही हा, रिंग जी लावली आम्ही, ह्या रिंगला 74 दगड आहे. किती? 74. पूर्ण रिंगला वा, 74 हा दगड आहे आणि याच्या खालच्या रिंगला 45 दगड येतो एका रिंगला. असे 4 रिंग आहेत. ह्या बघा इकडे 4 रिंग आहेत खालच्या आणि ही वरची 5वी. सर्वांना 5-5च रिंग आहेत. प्रत्येक अलीला 5-5 रिंग आहेत. म्हणजे एका अळीला एक ट्रकचा चिरा लागलेला आहे. लागलेला आहे. म्हणजे 200 चिरा लागला. हो, 200 चिरा पकडून जायचा. कोणाला कमी लागतो, 250, 200, 190 अशा प्रकारे जसा चढ असेल ना, भाग असेल, उताराचा भाग असेल, टेबल प्लॉट असेल तर जास्त लागतो, 250 पण लागतो. 2 नंबरचा चिरा वापरला आहे. हां, जो येतो घराला तो 2 नंबरचा वापरला, 1 एक नंबरचा. नंबर. एक 2 नंबरचा. नंबरचा हे तुकडा येतो, तुकड्यामध्ये 1 नंबर चिरा. त्याची साईज पण तेवढीच सेम लागते, कारण ह्या ह्याच्यामध्ये माती बसवलेली नाही बघा, सिमेंट नाही, माती नाही, फक्त चिऱ्यावर चिरा. म्हणजे याच्यामध्ये पाणी साचलं तर हा. ते निघू शकतं. तरी निघू शकतं, झिरपा होऊ शकतो त्याचा. सिमेंट लावलं असतं तर निघालं निघालं नसतं, तर झाड मेलं असतं. झाड मेलं असतं नक्कीच. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे, आपलं प्रूनिंग वगैरे सगळं आपलं झालं आहे. मगाशी चर्चा सगळी झालेली आहे. आपण आत्ता सलीमभाईंच्या रखांगी इस्टेट, सलीमभाई रखांगी यांच्या ह्या फार्ममध्ये आहोत, इस्टेटमध्ये आहोत. आणि सगळं आपलं प्रूनिंग शेड्यूल जे आहेत ते आपल्या ह्या सगळ्या मंडळींना ट्रेनिंग दिलेलं आहे. आता हे आणि सगळी मंडळी पुढचं काम चालू ठेवतील. आता तुम्ही सांगा. आत्ता जे काम आम्ही सुरू केलं आहे यांच्या सल्ल्यानुसार, ते आम्हाला एकदम एवढं सोपं पडलं की जे आम्ही पूर्वी कोयत्याने करत होतो किंवा कुऱ्हाडीने करत होतो ते एवढं इझी वाटतंय ना करायला, आणि मजा पण येते करायला. कारण जे कटिंग जी होते ती कटिंग एकदम परफेक्ट होते आणि त्याच्यामुळे ती येणारी पालवी आहे ती एकदम परफेक्ट येईल याची गॅरंटी पण अशी वाटते आम्हाला. कारण पूर्वी जे करत होतो त्याच्यामध्ये आणि आताच्यामध्ये खूप फरक आहे. तर आत्ता आम्ही जे करणार, ह्या मंडळी ही आमची कायमस्वरूपी कामाला असलेले हे गडी, यांना घेऊन मी टोटल एरिया जो आहे, जो जसं आम्ही आता एक कलम तुम्हाला दाखवलं, टप्प्याटप्प्याने तसं जसं जसं होईल त्या हिशोबाने आम्ही हे सर्व डेव्हलप करणार आहेत. आणि जास्तीत जास्त म्हणजे जेवढं झाड सुंदर दिसेल, फळं मिळतील, हां चांगलं दिसेल, अशा पद्धतीने आम्ही ते करत राहणार आहेत. बस, धन्यवाद. तू सांग, तू कट केलं काय काय वाटलं? एखादं काय व्यवस्थित वाटलं. हत्यारापासून ही मशनीचं काम चांगलं आहे. असं त्याचा वापर चांगला आहे. वापर चांगला होतो. कोयतीने जे काम एकदम सोपा होतो. वरती चढायला नाही लागेल, त्रास कमी. त्रास कमी आहे. सगळ्यांना बरं वाटलं ना? अंग दुखलं काय? नाही ना? जास्त वेळ गेला? नाही गेला ना? त्रासदायक कामच वाटत नाही ते. त्रासदायक आहे? म्हणजे जे काम तुम्ही 2 तास करत होते तर तुम्ही 1 तासामध्ये ते काम करू शकता. कमी वेळात जास्त काम करू शकता आणि अंग मेहनत पण नाही, दुखणार पण नाही अंग. म्हणजे वरती चढायची जी एनर्जी लागायची किंवा वरतून खाली पडायची जी भीती होती ती आता नाहीशी झालेली आहे. आता आपण हे प्रूनिंग स्पेशली, म्हणजे जिथे आपण पालवी अपेक्षित आहे तिथे आता आपण हे प्रूनिंग केलेलं आहे. आता पुढचं जे प्रूनिंग असेल आपलं पुढचा व्हिडिओ तो मोहोर येते वेळी किंवा मोहराच्या नंतरचं असे आपले 2 टप्प्याचे मोहर येतील, आपले 2 व्हिडिओ येतील. ते आपण साधारण डिसेंबर समथिंग ते त्यावेळेला ठरेल. तर आपले पुढचे व्हिडिओ मोहराच्या अगोदरचं प्रूनिंग आणि नंतरचं प्रूनिंग अशा 2 टाईपचं आपण नंतर त्यावेळेला करू. धन्यवाद.